जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत मारत राहावं, मेलं तरी मारत राहावं, एक घाव दोन तुकडे, केली तर दुश्मनी कट्टर करा अशी धमकी देत हातातील कोयता दाखवणारा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलेल्या इसमाविरुद्ध जोडभावे पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कारवाईनंतर पोलिसांची हात जोडून माफी मागितली आहे। विजय राजकुमार माने, वय वर्ष 34, राहणार विडी घरकुल, सध्या अयोध्या नगरी, हैदराबाद रोड असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचं नाव आहे। विजय माने एका व्हॉट्सअप ग्रुपवर स्वतःचा व्हिडिओ तयार करून पोस्ट करतात। व्हिडिओमध्ये त्याने हातात कोयता घेतला होता। जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत मारत राहावं, एक गाव दोन तुकडे, दुश्मनी करायची तर कट्टर, पॅटर्न कोयता, कैकाडी कोयता म्हणते तसा व्हिडिओ तयार करून एका व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट केला। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर गुन्हे शाखेच्या पोलिसांना याची माहिती मिळाली। पोलिसांनी शोध घेतला असता तो अयोध्या नगरी येथील घरात भाड्याने राहत असल्याची माहिती मिळाली। पोलिसांनी घरी जाऊन त्याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून रीलमध्ये वापरण्यात आलेला कोयता आणि घरातील अन्य एक कोयता जप्त करण्यात आलाय। आम ऍक्ट 425 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस आयुक्त डॉक्टर दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, हवालदार वाजिद पटेल, पोलीस नाईक योगेश बर्डे यांनी पार पाडली। मी कोयत्याचा व्हिडिओ टाकून मोठी चूक केली, यापुढे असं करणार नाही, कायद्याचं पालन करेन। तरुणांनी तुम्ही माझ्यासारखं असं काही करू नका। जर तुम्ही असं केलात तर तुमच्यावर देखील कारवाई अटळ आहे। जे मी सध्या भोगतोय ते तुमच्या वाट्याला येऊ देऊ नका असं म्हणत दोन्ही कान हात धरून विजयकुमार माने यांनी माफी मागितली। सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे रील तयार करण्यात येत आहेत। हे रील व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम आदी सोशल मीडियावर टाकले जातात। मात्र या सर्व मीडियावर पोलिसांचे खबरी असून अशांवर तात्काळ कारवाई केली जाते। सायबर विभागाकडूनही करडी नजर ठेवण्यात येते। विजय राजकुमार माने, मी एक गुन्हा केलता कोयता घेऊन, काय तर मी एक रील टाकला होता। ह्याच्यामुळं मी सगळ्याची माफी मागतो आणि पोलिसांची माफी मागतो। ह्याच्यापुढून मी असं काही करणार नाही, कारण का जे रील टाकलं आहे ते मी डिलीट करतो। ह्याच्यापुढून मी असं काही करणार नाही। कायद्याचं मी रक्षण करेन आणि कायद्यात जे बोलल ते मी ऐकन। ह्याच्यापुढं जर चुकी करण्यात येणार नाही ही माझी समक्ष गवाही। लोकांना आव्हान एक सांगतो, असं काही करू नका। असं जर केलं, समाजात देशात फिरलो तर डायरेक्ट गळ्यात पार्टी आहे। हां, करू नका। मी जे चूक केलं, मी भोवलो ते तुम्ही भोवू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेश पेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।